सगळ्यांनी म्हणा एक स्वर सीताराम राम राजा सगळ्यांनी म्हणायचं इकडची राजा राम सीताराम राम राजा राम सीताराम राम राम राजा सीताराम राम राम राजा राम सीताराम राजा राम. काय करत होता? सोच करताना सीताराम राजाराम नाव घेत होता. भगवंताचं नामस्मरण करत होता. भगवंताचं नामस्मरण सीताराम राजाराम करत असताना हनुमानजी महाराज तिथून जात होते. हनुमानजी महाराजांना पाहिलं की कोणीतरी माझ्या भगवंताचं गोड नामस्मरण चिंतन करते. या महाराज राजाराम सीताराम म्हणत होता. हनुमानजी महाराज इथं बाथरूम मध्ये प्रगट झाले. कोण आहे माझ्या देवाचं एवढं गोड नाव घेणार? याच्या बाथरूम मध्ये हनुमानजी महाराज प्रकट झाले. हनुमानजी महाराज याच्या बाथरूम मध्ये प्रकट झाले. हनुमानजी महाराजांना पाहिलं की अरे रे रे राम 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 ह्या तो सोच करताना देवाचं नाव घेतोय. हनुमानजी महाराजला खूप क्रोध आला महाराज की सोच करताना माझ्या देवाचं नाव माझ्या इष्टेचं नाव. हनुमानजी महाराजनं हे मोठी थापची थाप तिच्या पाठावर तिथंच मग सियावर रामचंद्र भगवान की जय हो त्याच्या पाठीवर मारली. आणि पाठीवर मारल्याच्या नंतर निघाले कुठं? अयोध्येसाठी. अयोध्या पोचले. अयोध्या पोचल्याच्या नंतर महाराज अयोध्या गेले. प्रभू रामचंद्र आज थोडेसे वेगळ्याच स्वभावाने बसेल होते. म्हणजे कोणा माणसाला जर मारलं असलं पाठीवर घाव असलं तर कसं चुईमुई करतो तसे प्रभू रामचंद्र भगवान कसे करत होते. मग आता माझं म्हणणे काय पडते कथा श्रवण करू. मधातला डब्बा कोणासाठी खाली सोडला? कोणी येते का तरी कथा ऐकायले? तू भूतगीत बसले जसं त्या आपल्या धुंदकारी बसलता टोकरामध्ये 7 दिवस तसं तुम्ही बी काही जागा खाली ठेवता का? उच्च ठेंगणी जागा असं आहे का? बसत नाही का तिथं? आता सहज बनी आलं म्हणून हे बिचारे इकडे बसता. आता सहज बनी आलं की ही इकडे खाली जागा सोडता आणि इकडे आखरी टोकावर बसता. तुम्ही काय पाहता? तुम्ही सगळे पुढे बसणार आहे. बरं पुढे बसणाऱ्यांची मला खूप अवघड वाटते. काय आपलं आपलं आसन टाकून चाललं जावा. जागा कोणी घेत नाही म्हणजे जागा बुकिंग आहे. पण तुम्ही नाही काय करावं? हरिपाठाला यावं आपले आपले आसन टाकून चाललं जावं आणि डायरेक्ट कथेचे टाइम आले आमची जागा बुक आहे. तर महाराज प्रभू रामचंद्र तरमळ करत होते. तरमळ करत असताना यांनी पाहिलं. कोणी? हनुमान भगवंतांनी पाहिलं. हनुमंतांनी पाहिलं. म्हणजे प्रभू काय झालं? अरे काही नाही रे हनुमंता. अरे काय झालं? जसं स्टॉल उघडून पाहिली तर प्रभू रामचंद्राच्या पाठीवर वानराच्या पंजेचे निशाण तेल होते. हनुमान लय क्रोध आला. ह्या जगामध्ये असा कोणता वानर आहे ज्याने माझ्या प्रभू रामचंद्रावर हात उचलला? कोणता वानर आहे तो? म्हणजे सांगा प्रभू मला नाही माहित रे. अरे सांगा मला नाही माहित. कसं आहे? प्रभू मी सगळ्या आता एक काम करतो. सगळ्या वानरांना बोलवतो आणि तपास करतो. म्हणजे कसं? म्हणजे तुम्ही पहा हनुमंताने सगळ्या जगातल्या वानरांना जमा केलं. जमा करून काय करलं? म्हणजे सगळे एक काम करा. सगळे एक एक करून या आणि प्रभू रामचंद्राच्या पाठीवर हात ठेवा. हे हँड स्कॅनर काय म्हणतात त्याला? फिंगरप्रिंट. हा हे फिंगरप्रिंट टडून स्टार्ट झालं मॅच करायचं. म्हणजे ज्याचा पंजा आणि मॅच झाला त्यानं मारलं. जगातले सगळे वानर एक एक करून आले. ठेवा हात ठेवा हात. एकाचाही पंजा मॅच झाला. आन महाराज
प्रभू रामचंद्र म्हटले ठेवले का सगळ्याचे? हो, एकाचाही मॅच झाला नाही. कोणता वानर होता म्हणे तुझ्याने इतले दुस्साहस माझ्या प्रभूला मारलं? असं आहे म्हणे. हनुमंता एक गोष्ट विचारू का? म्हणे प्रभू विचारा. काय विचारा? म्हणे कोण सगळ्यांचे हात ठेवले, बाकी तूही एक वानर आहे, तू तुझा हात ठेवला का? अरे राम 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 राम. प्रभू मी असं कधीच करू शकत? मी स्वप्नात काय, मी माझ्या 7 जन्मातही असा विचार केलेला नाही. म्हणजे तरी पण नाही प्रभू, तुम्हाला असं वाटते मी तुम्हाला मारल? नाही रे हनुमंता, तरी असं विचार तू आखरी उरलेला आहे. म्हणजे ठीक आहे, मी पण ठेवून पाहतो. आणि जसा हनुमंत महाराजांनी प्रभू रामचंद्राच्या पाठीवर हात ठेवला, तो पंजा झाला मॅच. फिट एकदम करेक्ट मॅच होऊन गेला. प्रभू रामचंद्र हनुमंताकडे पाहताय. हनुमंत तिथंच पायामध्ये दंडवत घातला. प्रभू हे अनर्थ कसं झालं माझ्याने? हे अनर्थ कसं झालं रे प्रभू? तर महाराज प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, म्हणजे प्रभू सांगा हे अनर्थ कसं झालं? म्हणजे आज सकाळी तू कुठं गेला होता का? म्हणे नाही, मी तर कुठंच नाही गेला. असं नाही नाही कुठंच नाही. म्हणजे रस्त्याने येता येता कोणाला तुला हानमार केली होती का? कोणाला मारलं होतं का? म्हणजे मी ना हो म्हणे मारलं होतं. कोणाला? पण तो एक बाथरूम मध्ये शौच करताना तुमचं नाव घेत होता. मी तिला मारलं, तुम्हाला कसं काय लागलं? म्हणजे हनुमंता आई, जागा कितीही अपवित्र असली, क्रिया कितीही अपवित्र असली, पण माझं नाव अपवित्र आहे का? तू सांग. म्हणजे नाही प्रभू, तुमचं नाव अपवित्र नाही, मी कधी होणारही नाही. मग तू त्याला कशाला मारलं? का की एक गोष्ट लक्षात ठेवतो, भगवंताचं भजन करणारा आणि भगवंत ह्या दोघीमध्ये काहीच अंतर नसतो. तोही माझा रूप होता. म्हणजे तुला त्याला मारलं, तो भजन माझं करत होता, लागलं मला. याच्या कारण भगवंताचं नामस्मरण चिंतन भजन करायचं की तुम्हीही भगवत स्वरूप होणार. आणि ह्या जगामध्ये आले आहे तर चांगले कर्म करा. काय मी काय विषय मांडला होता की कधीच कोणाची निंदा करू नका. यक आपला विषय काय चालू होता? एकच देह किती? मेमोरी आहे माझी चांगली. देह एकच देह भेटला. त्या देहामध्ये कधीच वाईट कर्म करू नका. क्योंकि ऊपर वाले की लाठी जब चलती है ना, तो उसकी लाठी में आवाज नहीं होती. इसलिए कहते हैं उम्मत बुरे कर्म कर बंदे, वरना पछताएगा. मत बुरे कर्म कर बंदे, वरना पछताएगा. भगवान की नजरों से नहीं बच तू पाएगा. भगवान की आंखों से प्यारे बच नहीं पाएगा. मत बुरे कर्म कर बंदे, वरना पछताएगा. भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा. प्यारे बच नहीं पाएगा. बच नहीं पाएगा. प्यारे बच नहीं पाएगा. जब जाएगा तू बंदे यह द्वार में, नाग हिम्मत
फेरी कोई संसार में, कबीला तेरा ना तुझे बचाएगा, ये कुतुब कबीला तेरा ना तुझे बचाएगा। भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा, भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा। मत बुरे कर्म कर बंदे वरना पछताएगा, भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा, प्यार बच नहीं पाएगा, बच नहीं पाएगा, प्यारे बच नहीं पाएगा। मत बुरे कर्म कर बंदे वरना पछताएगा, भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा, तू बच नहीं पाएगा। चंद्र भगवान की, श्री कृष्ण कन्हैया लाल की, बोलिए श्री राधा रानी सरकार की जय हो। आलं तर मानवाल्यांना लक्षात की भगवान की आंखों से तू बच नहीं पाएगा। तुम्ही जर म्हणता ना आम्हाला कोणीच नाही पाहत, आम्हाला कोणीच नाही पाहत, तर जगाचा आम्हाला पोरत असून सगळ्यांना सांगतो। पुढे कथा येते, भागवतामध्ये पुढे कथा येते बाबा, भागीरथीची कथा। कोणाची? पुरत जस्य सुतैतवात्मकराणी, नमोतु शंकर पादगुरे। कृतांत अस्मिन् स्मरो देवानां सह दानवस्य कृतेन, ओ वाहनेत्रं कृतेन कृतवैश्वराणां कृतं भवतु कारकम्। नमामि विघ्नेश्वरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ, याभ्यां वीणा च पश्यन्ति सिद्ध्यर्थं करोतु मे। तस्य सादर पपास्य भ्रमणस्य भ्रमादिकानां न जीवये विनायेन क्षणच्च मृतक यथा। एवं करुणा विशाल सुखकरं मृगसरुखदारु प्रग्रेण, कृतास्य कालगुरुगयम् नमोस्तुर्गे नमो शंकरम। भगवान रामचंद्राची वंशावली, हे कोणाची वंशावली आहे लक्षात घ्या। भागवत कथा अशी कथा आहे तिच्यात भगवान शंकराचं लग्नही होते, रामाचा जन्मही होतो है ना, रामाचं लग्नही होते, रामाची बाललीलाही होते। हे भागवत आहे। आपला जो एवढा वेट आहे तर खूप जराशी प्रॉपर भागवत जर ऐकली तर तिला हे सर्व काही येते। भगवान शंकराचं लग्न येते, रामाचं लग्न येते।
पराधिकतर कथावाचक आता माझ्यासारखे तर घेत असतात. तर प्रभू रामचंद्राची वंशावली कोणाला याद आहे का? नाही. तुम्हाला याद आहे का प्रभू रामचंद्राची वंशावली? आपल्या मुलांना असे शब्द याद करावा, काय असं ज्ञान आपल्या मुलांना शिकवा. ब्रह्माजी, लक्ष देऊन ऐकजा, लय मोठी वंशावली आहे. यात तर राहणार नाही, पण सांगणं माझं काम आहे. दक्षिणा पुरी देसान तुम्ही, है ना? दक्षिणावनी मग सांगणं माझं काम आहे. भगवान ब्रह्माजीचे पुत्र झाले मारीच, मारीचचे पुत्र झाले कश्यप, कश्यपचे पुत्र झाले वेवत्स, वेवत्सचे पुत्र झाले मनु. हे कोण मनु? मनु आणि शत्रुपा. मनु आणि शत्रुपा. मनु आणि शत्रुपाची संतान झाली विकुष्ट, विकुष्टची कृष, कृष्टची विकुश. त्यांचा पुत्र झाला बाण, बाणचा पुत्र झाला आरण्य, आरण्याला पुत्र झाला पृथु, पृथूचा धुंदमार, धुंदमारचा मानधाता, मानधाताचा पुत्र झाला सुगंधी, सुगंधीचा पुत्र झाला प्रजसेन, प्रजसेनचा पुत्र झाला भरत, भरतचा पुत्र झाला, हा कोणता भरत आहे मालूम आहे का? ज्याच्या नावावर आपल्या जगाचं नाव भारत आहे, हा तो भरत है ना. भरतचा पुत्र झाला असित, असितचा पुत्र झाला सगर, सगरचा पुत्र झाला असमंगस, आणि त्याचा पुत्र झाला अंशुमान, अंशुमानचा पुत्र झाला दिलीप, आणि दिलीपचा पुत्र झाला कोण? भागीरथ. कोण झाला? तर भागीरथांचा वडिलाचं नाव काय आहे? वडिलांचं दिलीप. दिलीप पुत्र, दिलीप राजा, दिलीपचा पुत्र झाला राजा भागीरथ, भागीरथाचा पुत्र झाला कुकुत्सव, आणि कुकुत्सवचा पुत्र झाला रघु. काय नाव झालं? रघु. ह्या कोणता रघु आहे? राजा रघु. राजा रघु म्हणजे रघुकुल रीत, हे ते रघु आहे. कोणते रघु आहे? प्रभू रामचंद्राच्या कुळा, म्हणजे यांच्या नावावर प्रभू रामचंद्राचं कुळाचं नाव झालं रघुवंशी. की रघुकुल रीत सदा चली आई, हे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन राजा. महाराज, ह्या रघुचा पुत्र झाला प्रद्युम्न, प्रद्युम्नचा शंखन, शंखनचा झाला सुदर्शन, सुदर्शनचा अग्निवर्ण, अग्निवर्धचा पुत्र झाला शंखन, शंकरचा सुदर्शन, आणि डबल अग्निवर्ण शीघ्र यतीत नाभाग, नाभागचा पुत्र झाला अज, आणि अजचा पुत्र आहे दशरथ, आणि दशरथचे झाले 4 पुत्र. किती झाले? 4 पुत्र. कोण कोण? राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न त्यांचे पुत्र झाले. मग आता यांच्या पुत्राची नाव तुम्हाला मालूम आहे का? हे तर तुम्हाला माहित आहे. प्रभू रामचंद्रचे 4 भाऊ होते. तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या पुत्रांचं नाव मालूम असेल. लव आणि शत्रुघ्नच्या मुलांचं नाव? भरतच्या मुलांचं नाव? लक्ष्मणच्या मुलांचं नाव? अरे रे रे, फिरोदावालो, लक्ष देऊन ऐका ना.
सर्वप्रथम प्रभू रामचंद्रचं लग्न झाला माता सीतेसोबत. सीतेला 2 मुलं झाले. त्यांचं नाव ठेवलं लव. आणि कोणीही गुगलवर सर्च मारायचं नाही. आजकालची पब्लिक खूप हुशार आहे. पटकन गुगलवर सर्च मारायचं आणि सांगून द्यायचं. म्हणजे आम्हाला एवढं साल 2-2, 5-5 साल गुरुकुलामध्ये पढाई करेल व्यर्थ. महाराज तुम्हाला काय गरज पडेल ती 5 साल वाया घालायची? 2 मिनिटं गुगलवर टाकलं की हे आलं समोर, पटकन सांगायचं. मग भरतचं लग्न झालं मांडवी सोबत. कोणासोबत? आणि त्यांना 2 पुत्र झाले. एकाचं नाव ठेवलं तक्ष, दुसऱ्याचं नाव ठेवलं पुष्कर. काय नाव ठेवलं? तक्ष आणि. त्याच्यानंतर लक्ष्मणचं लग्न झालं. कोणासोबत? उर्मिला सोबत. असं आहे का? इथलं याद राहिलं तुम्हाला? लक्ष्मणचं लग्न झालं उर्मिला सोबत. उर्मिलाला 2 पुत्र झाले. एक अंगद, पहिल्या पुत्राचं नाव सगळ्यांनी म्हणा. पहिल्या पुत्राचं नाव आणि दुसऱ्या पुत्राचं नाव चित्रकेतू. काय? चित्रकेतू. मग कोण उरलं? शत्रुघ्न. शत्रुघ्नाचं लग्न झालं श्रुतकीर्ती सोबत. कोणासोबत? श्रुतकीर्ती. त्यांना 2 मुलं झाले. पहिल्या मुलाचं नाव ठेवलं सुबाहू. काय नाव ठेवलं? आणि दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं सुप्रसेन. काय ठेवलं? आता आठवण राहील तुम्हाला? राहील का? नाही? मग आता का चिठ्ठीवर लिहून देऊ? काय ह्या पब्लिक मध्ये एकच अशी माय माऊली आहे जिला मला असं वाटते कथेचं काही याद राहील. ते आमची पुढची माय. ते आई काय करते मालूम आहे का? कथामध्ये जर असं कोणाचं नाव आलं, काही चांगली गोष्ट आली, तर ते कॉफी आणि पेन घेऊन येतात आणि तिच्यावर लिहतात. म्हणजे कथा झाल्याच्या नंतरही आपल्याला याद राहील. जरा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमको क्या यहाँ से सुनना नहीं, यहाँ से निकालना. तिच्या कारण सांगतो कथा याद ठेव. आपल्या मुलांना सांगायला बरं पडतं. तर बाबा आपली कथा कुठे चालत होती? राजा इकडे पुरुष मंडळी कुठे कथा चालत होती आपली? तुम्ही तर त्यांच्या बी जास्त आहे. ते तरी या कार्तिक शेजारच्या कानात बोलते. तुम्ही तर फक्त माझ्याकडे असेच पाहत बसते. तू सांगशील मग ऐकू. तुला बोलवला कशासाठी आहे? सांगायसाठी. तुम्ही फक्त अशा हाताची घडी करून माझ्याकडे असेच पाहत बसता. मग बोलणारच नाही. तुम्ही कितीही आराया मारा. आता ही आदत तुम्हाला घरूनच लागली आहे. मी काय करू? आता घरून हे घरची आदत आहे ना. लयच हजबंड जास्त बोलता नाही ना. हजबंड जर असला तर बोलतो का हजबंड? हजबंड बोलतो नाही का? तुम्ही त्याचा हसून हसून बँड वाजवता. तो कशाला बोलेल? तो बिचारा गुपचाप बसतो. आपली कथा चालत होती. की भागीरथ या जगामध्ये खूप दुष्काळ पडला. काय पडला? दुष्काळ. महाराज या जगामध्ये खूप दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर काय? ते दुष्काळ पडल्याच्या नंतर
सगळ्या जागी पाण्याची खूप कठीणाई होती महाराज, कुठंच पाणी नव्हतं. तर त्या दुष्काळामध्ये कथा येते की सांगतात की मयेत कृतांत भवसागरास्य गंगेन शिवजटेश्वर नाग विभूतर भूतरलोक विभाग कृतसदार कृतेन कृत्वान भागैरतस्यान प्राण गृहे प्रिय त्वं प्रियम्. भगवान शंकराच्या तपस्येसाठी बसले भागीरथ. आणि भागीरथ त्या तपस्येसाठी बसले. भगवान भोले भंडारी काय भगवान भोले भंडारी प्रसन्न झाले. जा भगवान भोले भंडारी प्रसन्न झाले तर काय वरदान मागला म्हणे, काहीच नको, आम्हाला फक्त एक गंगा द्या. काय द्या? गंगा मीन्स आम्हाला काही जल. हे लोक मरताय म्हणे भूकमारीनं आणि जलवर्षा नाही म्हणे. तर हे गंगा कुठून निघाली? गंगाचा प्रादुर्भाव कुठे आहे मालूम आहे का? कुठे आहे? भगवान शंकराच्या. बरं ठीक आहे, भगवान शंकराच्या जटामध्ये गंगा आली कुठून? वरून डायरेक्ट लँडिंग. बोला बोला, कुठून आली? बोला ना, जोरात बोला. कुठून आली? स्वर्गातून. भागीरथी? नाही 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 नाही, तुम्हाला पण महाराज गलत कथा सांगली वाटतं. गंगा आली कुठून? भगवान शंकराच्या जटेमध्ये. हे लक्ष द्या. गंगाचा प्रादुर्भाव झालं भगवान नारायणाच्या अंगुठ्यापासून. कशापासून झालं? भगवान नारायणाच्या अंगुठ्यापासून. ते गंगा निघाली आणि ती गेली ब्रह्मदेवाच्या कमंडलामध्ये. कुठे गेली? ब्रह्मदेवाच्या कमंडलामध्ये. तेच गंगा निघाली आणि ते गेली भगवान शंकराच्या जटेमध्ये. आणि तेच गंगा निघाली आणि तेच गंगा आली ह्या भूलोकावर. महाराज खूप तपस्या केली आणि त्याच्यानंतर माता गंगा भगवान शंकर, हे गंगे जा या लोकांचा कल्याण कर. तर अशी महाराज पाप नाशिनी दुःख हारिणी माता गंगाचा प्रादुर्भाव ह्या भूलोकावर झाला. बोला गंगा महाराणी की जय हो. ह्या भूलोकावर त्या गंगेचा प्रादुर्भाव झालं. आणि झालं तर हर जगह आनंद होने लगा. बोलो हर 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 गंगा महारानी की. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. सगळ्यांनी उभं राहून ओ हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. मेरे भोले के मस्तक पे चलता है, मेरे भोले के मस्तक
गंगा में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है, मेरे घर में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है। बोला शिव शंकर भगवान की, गंगा महारानी की। चला, हाथ बोले बोलो गंगे महारानी की। मेरे भोले के हाथों में डमरू है, मेरे भोले के हाथों में डमरू है। डमरू को समझते हो? ओ डम डम